हे खरंच खूप खराब दिसतंय ना? पण समस्या फक्त हे दिसायला कसं आहे एवढीच नाहीये. गंजण्याची समस्या त्यापेक्षा कितीतरी खोल आहे. गंजल्यामुळे या कारचा बोनेट खूपच कमकुवत झालाय आणि बहुधा यामुळे ती चालवण्यात असुरक्षित ठरेल. जर तुम्ही अशा गंजलेल्या खिळ्यांनी आणि स्क्रूनी फर्निचर बनवलं, तर काय होईल? मला खात्री आहे की ही काही चांगली कल्पना नाहीये, बरोबर? हे स्क्रू तुटू शकतात. जर तुम्ही गंजलेल्या चेनची सायकल चालवली, तर काय होईल? आता सर्वात आधी तर ही सायकल चालवणे खूप कठीण होईल, कारण गंजल्यामुळे खूप जास्त घर्षण होईल आणि ती चालवण्यासाठी खूप मेहनत लागेल. जरी तुम्ही ती चालवू शकलात, तरी सामान्य चेनच्या तुलनेत ही चेन तुटण्याची शक्यता जास्त असते. बरोबर? कारण गंजल्यामुळे चेन खूप कमकुवत झालेली असते. सायकलच्या स्पोक्सबद्दल काय? या गंजलेल्या दिसतायत ना? आणि तो स्टँड सुद्धा खूप खराब झालाय, नाही का? गंजल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात आणि आपल्याला गंज रोखायचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण गंज रोखण्याच्या काही पद्धतींवर चर्चा करूया. जस्त विलेपन किंवा गॅल्व्हनायझिंग ही त्याचपैकी एक पद्धत आहे. जस्त विलेपन म्हणजे लोखंड किंवा स्टीलवर जस्ताचा थर चढवणे, बरोबर? हे इतर धातूंसोबत सुद्धा करता येतं. आता समजा या स्टीलच्या रॉडला गॅल्व्हनाइज करण्यासाठी मला त्याला वेगवेगळ्या बाथ किंवा द्रावणांच्या कुंडामधून न्यायचं आहे आणि मी त्यातील प्रत्येकाबद्दल माहिती देईन. तर पहिली पायरी म्हणजे त्याला क्षारीय बाथमध्ये बुडवणे. यात एक आम्लारी असतो जो स्टीलच्या रॉडवरील सर्व ग्रीस आणि तेल स्वच्छ करतो. यामुळे जीवाणूसारखे सूक्ष्मजीव आणि इतर जैविक गोष्टी सुद्धा या पायरीत निघून जातात. पुढची पायरी म्हणजे त्याला पाण्याच्या कुंडाने धुणे. धुतल्यामुळे स्टील रॉडच्या पृष्ठभागावर राहिलेल्या आम्लारीचे अवशेष निघून जातात. पुढे आपण अल्कलीच्या उलट क्रिया करतो. आपण ह्याला आम्ल द्रावणात टाकतो, ज्यामुळे स्टील रॉडच्या पृष्ठभागावरील गंज निघून जातो. त्यानंतर आपण पुन्हा स्वच्छ धुतो, जेणेकरून पृष्ठभागावरील आम्लाचे अवशेष निघून जातात. आता स्टील रॉडला आम्लात टाकण्याबाबत एक समस्या आहे. कधी-कधी त्यावर ऑक्साईडचा एक थर असतो. आपल्याला तो ऑक्साईडचा थर काढून टाकायचा असतो आणि म्हणूनच आपण त्याला फ्लक्स सोल्युशन नावाच्या द्रावणात बुडवतो. फ्लक्स सोल्युशन रॉडला चिकटलेले कोणतेही ऑक्साईड काढून टाकण्यास मदत करते. मुख्य क्रियेपूर्वी आपली शेवटची पायरी म्हणजे वाळवणे, बरोबर? ही शेवटची पायरी नाहीये, ही मुख्य क्रियेपूर्वीची शेवटची पायरी आहे, जी म्हणजे त्याला गरम जस्ताच्या कुंडात बुडवणे. हे वितळलेले जस्त आहे. आपण आपले स्टील या वितळलेल्या जस्ताच्या कुंडात बुडवतो आणि मग स्टीलच्या रॉडवर जस्ताचा लेप चढतो, बरोबर? तर हा जस्ताचा लेप लावून झाला आहे. आता आपण त्याला बाहेर काढून थंड करतो आणि आपला रॉड तयार होतो. चला, आता गॅल्व्हनायझेशन किंवा जस्त विलेपनाचे काही फायदे आणि तोटे पाहूया. फायदे म्हणजे हे खूप टिकाऊ असते, बराच काळ टिकते. इतर गंजरोधक पद्धतींच्या तुलनेत याचा खर्च खूप कमी असतो आणि याचे आयुष्य 50 ते काही प्रकरणांमध्ये अगदी 100 वर्षांपर्यंत असू शकतं. याची देखभाल सुद्धा खूप कमी लागते. ही एक खात्रीशीर पद्धत आहे. तुम्हाला तुमच्या बांधकामात फक्त गॅल्व्हनाइज्ड स्टील वापरायचे आहे आणि तुमचं काम झालं. तोटे असे की दिसायला फारसे चांगले, गुळगुळीत आणि चमकदार नसतं. गॅल्व्हनाइज्ड स्टील तसं दिसत नाही, ते थोडं निस्तेज असतं. दुसरी समस्या म्हणजे जर तुम्ही पाण्याचे पाईप बनवण्यासाठी याचा वापर केला, तर ते पिण्याच्या पाण्याला दूषित करू शकतात. ठीक आहे. आता याचा वापर कुठे होतो? गॅल्व्हनाइज्ड स्टीलचा वापर कुंपण, छप्पर, घराच्या बांधकामात आणि अगदी पुलांसारख्या मोठ्या प्रकल्पांमध्ये देखील होतो. ठीक आहे. आता आपण ॲनोडायझेशन किंवा धनाग्रीकरण याबद्दल चर्चा करणार आहोत. या पद्धतीत आपण आपल्या धातूच्या वस्तूवर ऑक्साईडचा लेप लावतो आणि तो तिला गंजापासून वाचवतो. हे कसं केलं जातं ते मी समजावून सांगते. आपण एक बॅटरी घेतो जिला धनाग्र आणि ऋणाग्र असतात आणि एक भांडे घेतो जे विद्युत वाहक असते. हे सहसा धातूचे असते आणि आपण ते विद्युत अपघटनीने भरतो. आता आपण बॅटरीचे ऋण टोक भांड्याला जोडतो आणि त्यामुळे ते ऋणाग्र बनते. पुढे आपल्याला ज्या वस्तूला गंजापासून वाचवायचं आहे ती वस्तू आपण घेऊया, जिला आपण ऑक्साईडच्या थराने लेपित करणार आहोत. आपण ती विद्युत अपघटनीमध्ये बुडवतो आणि बॅटरीच्या धन टोकाला जोडतो.
बरोबर? या उदाहरणात मी एक चावी घेतली आहे. ती धनटोकाला जोडलेली असल्याने ती धनाग्र बनते. इथे काय होतं की चावीवर ऑक्साईडचा थर जमा होऊ लागतो. जेव्हा परिपथ पूर्ण होतं तेव्हा ते ऑक्साईडचे थर खूप कठीण होत जातात आणि गंजापासून संरक्षण करण्यास मदत करतात. बरोबर? तर इथे आपल्याला एक कठीण ऑक्साईडचा थर मिळाला आहे. धनाग्रीकरण किंवा ॲनोडायझेशनची एक चांगली गोष्ट म्हणजे या ऑक्साईडवर सहजपणे रंग चढवू शकतो. आपण आपल्याला हवा असलेला कुठलाही रंग देऊ शकतो. हे गॅल्व्हनायझेशन सारखं नाही, जिथे सर्व काही निस्तेज आणि राखाडी दिसतं. याची गंजरोधक शक्ती सुद्धा चांगली असते. ॲनोडायझेशनचे तोटे काय? ही पद्धत फक्त ठराविक धातूंसाठीच वापरली जाते. तुम्ही हे ॲल्युमिनियम, टायटॅनियम, मॅग्नेशियम, झिंक यांच्यावर करू शकता. पण तुम्ही हे लोखंड आणि तांब्यासाठी वापरू शकत नाही. बरोबर? लोखंड आणि तांब्याचे ऑक्साईड फार कठीण नसतात आणि ते गंजण्यापासून संरक्षण करत नाहीत. ठीक आहे? आता ॲनोडायझेशन कुठे वापरलं जातं? आपण हे स्वयंपाकाच्या भांड्यांसाठी वापरतो. जर तुम्ही स्थानिक दुकानात गेलात तर तुम्ही त्यांना ॲनोडाइज्ड फ्राईंग पॅन किंवा प्रेशर कुकर विचारू शकता. ही भांडी खूप टिकाऊ असतात. हे एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात देखील वापरले जाते. यानंतर विद्युत विलेपन किंवा इलेक्ट्रोप्लेटिंग बद्दल चर्चा करूया. या पद्धतीत आपण गंजण्याची शक्यता असलेल्या धातूवर कमी अभिक्रियाशील धातूचा पातळ थर चढवतो. तुम्ही प्लेटेड दागिन्यांबद्दल ऐकलं असेल. सोन्याचा मुलामा असलेले किंवा चांदीचा मुलामा असलेले दागिने याच पद्धतीने बनवले जातात. या व्हिडिओमध्ये आपण तांब्याचे प्लेटिंग पाहणार आहोत. ठीक आहे? समजा आपल्याला तांब्याचे प्लेटिंग करायचे आहे. आपण एक बीकर घेतो आणि त्यात विद्युत अपघटनी भरतो. इथे आपण जलीय कॉपर सल्फेट घेऊया, कारण आपल्याला तांब्याचा मुलामा द्यायचा आहे. बरोबर? जर तुम्हाला चांदीचा मुलामा द्यायचा असेल तर तुम्हाला चांदीचे क्षार घ्यावे लागेल. ठीक आहे? पुढे आपण एक विद्युत घट घेतो ज्याला धन आणि ऋण टोक असतात. आपण धन टोक एका वायरला जोडतो आणि त्याला एक तांब्याचा तुकडा जोडतो. हा आपला कॉपर इलेक्ट्रोड आहे आणि तो धन टोकाला जोडलेला असल्यामुळे तो धन आग्र आहे. आपण ऋण टोकाला दुसरी वायर जोडतो आणि ती ऋण आग्रला जोडतो. ऋण आग्रावर आपण ती वस्तू ठेवतो जिला आपल्याला प्लेट करायचे आहे. ठीक आहे? ही ती वस्तू आहे जिला आपल्याला तांब्याचा मुलामा द्यायचा आहे. तर आपल्याकडे एक चमचा आहे. आपण त्यावर तांब्याचा मुलामा देणार आहोत. ठीक आहे. आता आपण परिपथ सुरू करूया. परिपथ सुरू केल्यावर ऋण टोकाकडून ऋणाग्राकडे अधिक इलेक्ट्रॉन जातील. आता मी इथे फक्त 2 ऋणप्रभारित कण दाखवले आहेत, पण तिथे खूप जास्त असतील. बरोबर? कारण वायरमधून बरेच इलेक्ट्रॉन वाहत आहेत. आता जेव्हा हे घडते तेव्हा धनाग्रामधील धनप्रभारित कॉपर आयन्स द्रावणात जातात. एकदा ते द्रावणात गेले की ते ऋणाग्राकडे सरकतात, कारण तिथे ऋणप्रभार असतात. बरोबर? आणि जेव्हा हे Cu2+ चमच्यावरील 2 इलेक्ट्रॉन्सना भेटतात तेव्हा तांबे तयार होते आणि हे चमच्यावर जमा होते. जेव्हा तुम्ही हे थोडा वेळ चालू ठेवता तेव्हा चमच्यावरील जमा होणारा तांब्याचा हा थर जाड आणि अधिक जाड होत जातो आणि शेवटी तुमच्याकडे तांब्याचा एक छान चमचा असतो. बरोबर? कॉपर प्लेटेड चमचा. तसे पाहता सोन्याचा मुलामा असलेले दागिने हे शुद्ध सोन्याचे नसतात. ते कुठल्या तरी धातूचे असतात. कदाचित तांब्यावर सोन्याचा मुलामा दिलेला असतो. तर सोन्याचा मुलामा असलेले दागिने स्वस्त विकण्यासाठी हीच युक्ती वापरतात. ठीक आहे. आता इलेक्ट्रोप्लेटिंग किंवा विद्युत विलेपनाच्या फायद्यांवर चर्चा करूया. इलेक्ट्रोप्लेटिंगमुळे प्लेटिंगचा अगदी गुळगुळीत थर मिळतो. हे दिसायला खूप आकर्षक असतं आणि म्हणूनच दागिन्यांसाठी वापरलं जातं. आणि या थराची जाडी अगदी सहजपणे नियंत्रित केली जाऊ शकते. जर तुम्ही परिपथ बराच वेळ चालू ठेवलं तर तुम्हाला तांब्याचा किंवा सोन्याचा जाड थर मिळेल. जर तुम्ही ते थोडा वेळ चालवलं तर तुम्हाला खूप पातळ थर मिळेल. बरोबर? आणि यामुळे धातूची सुवाहकता वाढवून त्याचे गुणधर्म सुधारले जातात. समजा मी एखाद्या वस्तूवर चांदीचा मुलामा दिला आहे, तर त्या वस्तूची विद्युत सुवाहकता वाढेल. बरोबर? चुंबकीय गुणधर्म असलेल्या पदार्थाचा लेप देऊन तुम्ही चुंबकीय गुणधर्म सुद्धा मिळवू शकता. ठीक आहे? इलेक्ट्रोप्लेटिंग कुठे वापरलं जातं? मी आधी सांगितल्याप्रमाणे दागिन्यांवर मुलामा देण्यासाठी याचा वापर होतो.
वैद्यकीय आणि दंत उपकरणांमध्येही याचा वापर होतो. तुम्हाला वैद्यकीय उपकरणांमध्ये अक्रियाशील धातू वापरायचे असतात आणि वस्तूंवर अक्रियाशील धातूंचा मुलामा देण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे, बरोबर? ऑटोमोटिव्ह उद्योगात क्रोम प्लेटिंग करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. या व्हिडिओमध्ये आपण जस्त विलेपन, एनोडायझेशन किंवा धनाग्रीकरण आणि इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजेच विद्युत विलेपन याबद्दल चर्चा केली. मी तुम्हाला गंज रोखण्याच्या या 3 प्रकारांची एक प्रतिमा दाखवते. तर ही गॅल्व्हनाइज्ड खिळ्यांची एक नमुना प्रतिमा आहे. ते राखाडी रंगाचे आहेत, दिसायला फार चांगले नाहीत, पण ते खरोखर मजबूत आहेत, बरोबर? आणि बराच काळ गंज रोखतात. ही एनोडाइज चाव्यांची प्रतिमा आहे. या अॅल्युमिनियमच्या चाव्या आहेत ज्या एनोडाइज केल्या आहेत. वेगवेगळ्या चाव्यांवरील रंग बघा, ते वेगवेगळे आहेत. ही सोन्याचा मुलामा असलेल्या इलेक्ट्रिकल कंडक्टर्सची प्रतिमा आहे. सोन्याची विद्युत सुवाहकता खूप चांगली असते, त्यामुळे या कंडक्टर्सची कार्यक्षमता वाढते आणि सोने गंजण्यास खूप प्रतिरोधक असते. त्यामुळे हे इलेक्ट्रिकल कंडक्टर्स गंजणार नाहीत. ठीक आहे? आता जर आपण मजबुतीच्या दृष्टीने विचार केला तर तो जस्त विलेपनाकडून विद्युत विलेपनाकडे जाताना कमी होत जातो. जस्त विलेपन सर्वात मजबूत आहे आणि विद्युत विलेपन सर्वात नाजूक आहे, बरोबर? ठीक आहे. आता जर आपण खर्चाची तुलना केली तर आपल्याला दिसेल की जस्त विलेपन सर्वात स्वस्त आहे आणि इलेक्ट्रोप्लेटिंग सर्वात महाग आहे. आणि हे सहसा यासाठी असतं कारण इलेक्ट्रोप्लेटिंग किंवा विद्युत विलेपनामध्ये आपण एका स्वस्त धातूवर अधिक महागड्या धातूचा मुलामा देतो, बरोबर? या व्हिडिओसाठी एवढंच. पाहिल्याबद्दल धन्यवाद.